फडणवीसांना टार्गेट केलं, पण शिंदे पवार फितूर निघाले. त्याचं का? संविधानात काय बसतं आणि कसं बसवायचं हे 80 तासांचं सरकार आणि 1966चा स्थापन झालेला पक्षाचा मालक बदलून तुम्ही दाखवून दिलाय. जरांगे मागतात त्या मागण्या असंविधानिक नाहीच, फक्त किचकट. राजकीय हालचाली वाढल्या, आपल्यातीलच काही फुटतील. सावध राहा. नेमकं घडलंय का? देवेंद्र फडणवीस असो किंवा मग एकनाथ शिंदे असो, दोघांनीही मराठा आरक्षणाचा विषय याआधीही व्यवस्थित हँडल केला होता आणि आताही करतायत. आम्हाला जे काही द्यायचे ते टिकणारं द्यायचं या भूमिकेत फडणवीसांनी आपली भूमिका मांडली. ती भूमिका चुकीची नाहीये. एकनाथ शिंदेंनी वाशीमध्ये विजय मेळावा घेऊन नेमकं काय दिलं होतं याचं अजूनही उत्तर मिळालेलं नाहीये आणि यावर एकनाथ शिंदे सुद्धा आता बोलायला तयार नाहीयेत. अर्थ सांगतो, शिंदेंनी कुठेतरी फसवलं होतं. अजित पवार ज्यांच्यावरती स्तुतीसुमने आता मनोज जरांगेंनी उधळलेत, ते अजित पवार सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे असं म्हणायला एकदाही पुढे आलेले नाहीयेत. त्यामुळे प्रश्न तिघांवरही विचारले गेले पाहिजे. संविधानात काय बसतं आणि काय बसत नाही यावरही विचार करणं गरजेचं आहे. 1966 साली स्थापन झालेल्या पक्षाचा मालक तुम्ही बदलून दाखवला. तुम्ही पक्ष आणि चिन्ह मिळवून दाखवलं. तुम्ही पक्षाचे सगळे अधिकार घेऊन दाखवले. तुम्ही 80 तासांचं सरकार बनवलं. तुम्ही पहाटेचा शपथविधी केला. साम दाम दंड भेद सगळं वापरून मुख्यमंत्री पदासाठीची तडजोड केली. सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केले. बस, जेवढं तुम्ही सत्ता टिकवण्यासाठी 100% लावले तेवढेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही तुमचे 99% द्या आणि 1% राजकारणाचा हिस्सा ठेवा. एवढीच मागणी जी आहे ती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे केली जाते. देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हे समजत असेल की नेमका आपण मांडतोय तो मुद्दा काय आहे. जरांगे मागतात त्या मागण्या असंविधानिक नाहीच आहेत. मुळात त्या मागण्या फक्त किचकट आहे यावरती सुद्धा बोललं गेलं पाहिजे. सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढा असं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे. GR काढा. आतापर्यंतची जी OBCची प्रोसेस आहे ती अशी आहे की वडिलांचे जे नातलग आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जातंय, मात्र आईकडील जे नातलग आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीये आणि यासाठी तुम्ही सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढा, GR काढा असं मनोज जरांगेंची मागणी. मनोज जरांगे म्हणतायत की पोरं OBC आणि आई ओपन मध्ये असं कसं होऊ शकतं. बस, यासाठीच तुम्हाला कायद्यात बदल करा म्हणण्यापेक्षा घटना दुरुस्ती करा या मुद्द्यावर येणं गरजेचं आहे. आजच्या दिवसाला काही राजकीय हालचाली सुद्धा घडताना दिसणार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील, शिंदे समिती, अजित पवार, एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा बंगल्यावरती बैठक होणार आहे. राधाकृष्ण विखेंनी जी भूमिका घेतली आहे की मनोज जरांगेंना गेलेली शिंदे समिती भेटीमध्ये नेमकं काय समोर आलंय तर ते हेच की बॉम्बे गॅझेट आणि हैदराबाद गॅझेटनुसार सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅझेटनुसार ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या आधारावरती कुणबी प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. बस, त्यावरती जे आहे ती शिंदे समिती वेळ मागते आणि मनोज जरांगे वेळ द्यायला तयार नाहीयेत. मनोज जरांगेंचं मतही तेच आहे की 13 महिने आम्ही अगोदरच तुम्हाला वेळ दिलाय, आता यापेक्षा जास्तीचा वेळ देऊ शकत नाहीये. त्यामुळे आम्हाला जर आता मनोज जरांगेंच्या भेटीला जायचं असेल तर ठोस असं काहीतरी हातात घेऊनच जावं लागणार आहे. त्याशिवाय मनोज जरांगे आम्हाला समोर उभंही करणार नाही. ही जी राधाकृष्ण विखेंची भूमिका आहे ती भूमिका योग्यच आहे. गुणरत्न सदावर्ते, लक्ष्मण हाके किंवा नितेश राणे यांच्यासारखे व्यक्ती जे बोलतायत ते सुद्धा काही वेळापुरते लिमिटेड व्यक्ती असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावरती भाष्य करून त्या व्यक्तींना जास्त मोठं करण्यातही अर्थ नाहीये. ही भूमिका सुद्धा जी घेतली गेलेली आहे ती सुद्धा मनोज जरांगेंची योग्यच आहे. आता या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. आज राजकीय हालचाली घडतील त्यानुसारच जे मनोज जरांगे म्हणतायत त्या पद्धतीने आंदोलनामध्ये जे सरकारचे, विरोधी पक्षाचे किंवा आंदोलन डायव्हर्ट करण्यासाठी जे आंदोलक पेरले गेलेले आहेत ते सुद्धा आज फुटतील किंवा ऍक्टिव्ह होतील हेही लक्षात घ्या. त्यामुळे आजपासून सावध राहण्याची गरज आहे. या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि जास्तीत जास्त मुद्दे जे आहेत ते व्हायरल करा. जय महाराष्ट्र.